तर मागच्या वेळेस आम्ही किल्ल्यावरती आलो होतो ना, तेव्हा ह्या अशा प्रकारच्या काहीच ह्युमन साईन नव्हत्या. आणि तुम्ही जे हे मोकळं रिकामं जंगल बघताय ना, ते एकदम पूर्ण गवतानं भरलेलं होतं. आणि इथून मधून आपल्याला आपला किल्ला दिसतोय चंदेरी. तर तुम्ही बिलीव्ह नाही करू शकत, आम्ही हा साईडचा डोंगर दिसतोय ना, त्या डोंगरानं मागच्या वेळेस चढलेलो वरती. तर तिथं बिलकुल जागा नव्हती. म्हणजे चढायला थोडीफार जागा होती नॉर्मल. आम्ही वेलीला झाडं झुडपांना धरून तिथून आलो होतो आणि वरती गेलो. आणि आम्हाला वरती गेल्याच्या नंतर एक टेंट दिसल्यामुळे आम्हाला वाटलं की हाच रोड आहे, म्हणजे हाच रस्ता आहे किल्ल्यावरती जायला. तर आम्ही तिथं वरती गेलो, पण ॲक्च्युली हा रोड नव्हताच. आम्ही किल्ल्याच्या पायथ्याला गेलो, एकदम ह्युमन साईन होत्या तिथं, केव्ज वगैरे होती तिथं, केव 2-3 केव होत्या, तर ह्युमन साईन पण होत्या. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा, चेक करा प्रोफाईल माझी, त्याच्यामध्ये आहेत व्हिडिओ. तर आम्ही मग तिथं थांबलो थोडा वेळ आणि पुढं बघतोय तर पुढं वाटच नव्हती. मग आम्ही बोललो की आपल्याला बाबा महाराजांचे 360-365 किल्ले कंप्लीट करायचे आहेत, तर रिस्क न घेता आपण परतीच्या प्रवासाला लागूया. परतीचा प्रवास पण असा डेंजरस झाला ना की आम्हाला इथूनच खाली यायचं होतं, ह्या नदीतून खाली म्हणजे हा वडा आहे, त्या वड्याच्या खालनं जायचं होतं आम्हाला सरळ. तर आम्ही काय चूक केली, आम्ही हा जो डोंगर आहे तो डोंगर सरळ उतरत खाली गेलो. आणि हा सरळ डोंगर आहे तो सरळ तुंद्रे गावात जातो, जे तामसाई गावामधून जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर आहे. आणि आम्हाला माहिती पण नव्हतं की हे तुंद्रे गाव आहे म्हणून. रात्रीची वेळ होती त्याच्यामुळे समजलं नाही आम्हाला. नंतर ना आम्ही तुंद्रे, दामणी आणि तिथनं मग करत तामसाई गावात आलो. मित्रांनो, सकाळी 12 वाजता ट्रेक केलेला चालू. नोव्हेंबर महिना होता, नुकताच पाऊस बंद झाला होता. आणि कसं इकडं जास्त गवत पण होतं, एकदम म्हणजे 7-8 फुटाचं गवत होतं त्यावेळेस. तर त्याच्यामुळं आम्हाला तो प्रॉब्लेम झाला होता. पण हा ट्रेकसाठी बेस्ट वेळ आहे की तुम्ही म्हणजे फेब्रुवारी नंतर कधी येऊ शकता. आणि आत्ता चाललाय हा जून मन चाललाय, तर आम्ही जूनमध्ये आलो आहे. तरी अशा प्रकारे एकदम खुली वाट दिसते. त्यावेळेस अशी वाटच दिसली नव्हती, एकदम सगळं गवत होतं. आणि तुम्ही खरंच बिलीव्ह नाही करू शकत की आम्ही कुठनं आलो होतो. तर हे बघा, हे असा हा कातळाचा डोंगर आहे. तर हे तुम्हाला थोडंसं हिरवी झाडी दिसत असेल. तर आम्ही इथून सरळ वरती चढलो होतो. थोडी जंगलच्या केळी येतात, त्या केळींना धरून वरती गेलो होतो आणि सरळ तिथं गेलो होतो. तिथं आम्हाला टेंट दिसला म्हणून आम्ही तिथं थांबलो आणि तिथून तिकडे गेलो. आम्ही फसलो, आम्ही उलटा आलो रिटर्न. सगळ्यात मोठी चुकी आमची काय झाली की आम्ही हा पॅच धरून सरळ खाली उतरलो. आम्हाला ॲक्च्युली हा पॅच धरून तिथून खाली येऊन ह्या नदीतून तामसाई गावात सरळ जायचं होतं. पण कुठेतरी कसं ट्रेक सोपा असणार आहे आणि आम्ही जास्त अवघड गेला आहे. आणि त्याच्यामुळेच काय झालं आहे की आम्हाला घरच्यांनी पाठवलंच नाही त्या ट्रेकला पुन्हा. म्हणजे जवळजवळ नोव्हेंबरपासून आम्ही डायरेक्टली जून महिन्यात होतो आणि ते पण खोटं बोलून आलो आहे. त्या भावांचं सांगितलं आहे की चाललो आहे चंदेरी गडावरती. मी आमच्या घरी सांगितलं नाही. मी आमच्या घरी सांगितलं की मी चाललो आहे कलावंतीन दुर्गाला. तर कलावंतीनला पण नको बोलत होते, पण ठीक आहे चालते. कधी खोटं बोलावं लागतं चांगल्या गोष्टी काय मिळवण्यासाठी. तर अशा प्रकारचे काही ह्युमन साईन लावलेत. आणि त्यावेळेस आहे ना काहीच लावलं नव्हतं, का रे, बिलकुल काहीच नव्हतं लावलं. आम्ही नुसतं चालतच होतो. हा आपला चंदेरी किल्ला. सेम अशी सिच्युएशन ह्या स्पॉटला येऊन आम्ही असंच शूट केलं होतं. सेम असं सगळं चालू होतं. आता बघू कसं चालू येऊ. आणि आपण काय रे कुठला ॲप डाउनलोड केला, दुर्ग ट्रेक, त्याच्यामुळं हे आज सुट्टी नाही. आता आम्ही कोणत्या पीकवरती आहे, 4th पीकवरती आहे. चला आता सरळ किल्ल्याच्या दिशेने.